नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्री गजाली कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे 24 नोव्हेंबर. तर मित्रांनो, आज आहे साळगाव गावातील श्रीदेव पायरोबा जत्रोत्सव. तर मित्रांनो, संपूर्ण जत्रोत्सव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण श्रीदेव पायरोबा मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. तर मित्रांनो, मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई अत्यंत सुंदर वाटत आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरात भरगच्च असा बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, यामध्ये हॉटेल्स, चायनीज, थंडाची दुकाने, खेळण्यांची दुकाने, प्लॅस्टिकची भांडी, कपड्यांची दुकाने, तसेच लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलियन, तसेच हवेची बाहुली, हार, फुले, केळीवाले, फुगेवाले, तसेच भाजलेल्या मक्यांची कणसे विकणारे अशी बरीच दुकाने आपल्याला या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बंद एका सेकंदात तुम्ही स्पीचलेस. तर मित्रांनो, आता देवाची आरती घेऊन निशाणासहित मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. यामध्ये पदे, मंगळाष्टका म्हटली जाणार आहेत. तसेच सनईसहित उत्कृष्ट असे ढोल ताशा वादन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर मित्रांनो, आपल्यासोबत संगीत अभ्यासक बुवा संचिल सावंत दादा आहे. तर मित्रांनो, पाहूयात आपल्याला तो काय सांगतोय. नमस्कार मंडळी, मी संचिल किरण सावंत. आज आमचे साळगावचे आराध्य दैवत श्रीदेव पायरोबाचा वार्षिक जत्रोत्सव आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तजनांना श्रीदेव पायरोबा वार्षिक जत्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जत्रोत्सवात आता थोड्याच वेळात आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व रसिकांनी नाटकाचा अवश्य लाभ घ्या, तसेच जत्रोत्सवाचा आनंद घ्या. सर्वांना श्रीदेव पायरोबा वार्षिक जत्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला संचिल सावंत दादा यांनी जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण आता संपूर्ण बाजार फिरूयात व नंतर श्रीदेव पायरोबाचे दर्शन घेऊयात. शॉवर, टोपी, रिमोट कव्हर, छोटे चमचे, किसणी, स्माइली बॉल, कोणतीही वस्तू
आमची जरा करू द्या. तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आजगावकर दशावतार नाट्य मंडळाच्या गणपती बाप्पाचं पेटर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपण श्रीदेव विठ्ठल रुक्मिणीच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेत आहोत. तर मित्रांनो, हे आहे श्री पैठणकर स्वामींचे समाधीस्थान. तर मित्रांनो, या ठिकाणी दशावतारी कलाकार आपली रंगभूषा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये कार्तिक महिन्यात 7 दिवस नामसप्ताह असतो. त्यामध्ये भजने तसेच भजन स्पर्धा, त्याचप्रमाणे आकर्षक दिंड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या पायरोबा मंदिरामध्ये वार्षिक जत्रोत्सवाबरोबरच शिमगोत्सव, रामनवमी, नवरात्रोत्सव, समराधना असे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात. तर मित्रांनो, आता 8 दशावताराला सुरुवात झालेली आहे. यानंतर अंगारकी हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर मित्रांनो, सकाळच्या आरतीनंतर या जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. चॅनलनुसार सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.